18वी लोकसभा आणि उन्हाचा पारा वाढलेला आहे। आपण आता आहोत रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये। रावेर लोकसभा मतदारसंघातल्या जामनेर तालुक्यातल्या गोदरी नावाच्या एका छोट्या गावामध्ये आहोत। खरं तर हजार जी मतदार संख्या असलेलं हे छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये जर आपण बघितलं तर प्रचंड गर्दी। उन्हाचा पारा आता वाढू लागलेला आहे, उन्हाचा पारा सूर्य डोक्यावर आलेला आहे, तरी सुद्धा मतदार हे मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदानाला आलेले आहेत। महिला असतील, युवक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे मतदानाला आलेले आहेत। असेच काही मतदान करून आलेले जे नागरिक आहेत, मतदान केलंय त्यांनी बोर्ड दाखवा प्लीज प्रत्येकाने। हे मतदान करून आलेले सगळे हे नागरिक आहेत, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काका काय सांगाल, मतदान करून आलेला आहात, कधी मतदान केलं? खरं म्हणजे आता नवीन जे मुलं आहेत त्यांना सुदैवाने 18 वर्षाच्या वयापासून मतदान करायला मिळतं आहे। मी जेव्हा मतदानाला सुरुवात केली तेव्हा वय वर्ष 21 हे मतदानाचं वय होतं। मी तेव्हापासून दरवर्षी म्हणजे प्रत्येक इलेक्शनला, मग ते कुठल्याही स्वरूपाचा असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, मी माझा मतदानाचा पवित्र असा हक्क बजावतो आहे। आणि माझं नागरिकांना पण एक आव्हान असणार आहे की आपल्याला हा फार मोठा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे। लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी आणि आपल्याला मनासारखं म्हणजे सरकारने केलेलं काम हे तुमच्या नजरेसमोर असतं। पुन्हा काय करायचं आहे, आपल्याला कोणतं सरकार निवडून आणायचं आहे, यासाठी म्हणून त्या नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे। आणि माझं गाव हे रावेर लोकसभा मतदारसंघातलं अगदी शेवटच्या टोकाचं गाव आहे, म्हणजे अजिंठ्याच्या पायथ्याशी गाव आहे। तसं सगळ्या प्रकारच्या सुविधा आम्ही गावामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आपण बघता आहात प्रत्येक बूथवर पुरुष असतील, महिला असतील, मोठ्या प्रमाणामध्ये आपला हक्क बजावण्यासाठी उत्साहाने हे इथे आलेले आहेत। त्यात महिलांची संख्या ही अगदी लक्षणीय आहे आणि त्याचं कारण बहुता महिलांनी मागच्या काळामध्ये सरकारने महिलांसाठी केलेली कामं जी आहेत ती महिलांनी विचारात घेऊन महिला बाहेर पडलेल्या आहेत। काही माणसं घरी एखाद्या वेळेस महिलांची कामं ते करत असतील म्हणून ते पोहोचलेले नाहीत, महिला घरी पोहोचल्यावर ते पोहोचतील। आणि नक्कीच आमच्या गावामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि शांततेने, कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, मतदानात नाही, मतदानाच्या बाहेर नाही, अगदी शांततेने एकोप्याने आमच्या गावामध्ये मतदान सुरू आहे। आणि आमच्या गावामध्ये एक 70 ते 75% पुढे मतदानाचं आकडा जाईल, पर्सेंटेज जाईल असं मला निश्चितपणे वाटतंय। नक्कीच तुमच्या या छोट्याशा आणि अगदी शेवटच्या गावात एवढा टक्का वाढेल। मात्र देशभरामध्ये आपण जर बघितलं तर मतदानाचा टक्का काहीसा मागच्या काही टप्प्यांमध्ये कमी झालेला आहे। तुम्ही काय आव्हान कराल, मतदारांना काय आव्हान कराल? माझं एक काय तर मतदानाचा टक्का कमी होण्यामागे एखाद वेळेस ऊन हे एक कारण असू शकतं। आणि सकाळच्या वेळेस महिलांना घरातली कामं असल्याने महिला त्यावेळेस बाहेर पडू शकत नाही, इच्छा असून सुद्धा। आणि मधल्या काळामध्ये मग उन्हाचा टप्पा येतो आणि त्यामुळे त्या टप्प्यांमध्ये थोडंसं मतदान कमी झालेलं असावं। पण सूर्यनारायणाची गेल्या 2 दिवसापासून आपल्यावर कृपा आहे आणि आज अगदी छान सावली सूर्यनारायणाने धरली आहे आणि आज उन्हाचा तेवढा तडाखा नाहीये। बाहेर आपण मोकळ्या मैदानामध्ये उभं राहून 1 तास, 2 तास, 1.5 तास मतदानासाठी रांगेमध्ये उभं राहू, अशा पद्धतीचं एक शांत असं वातावरण निसर्गाने पण आपल्यावर धरलेलं आहे। बहुतेक हा टक्का वाढावा याच्यासाठीच त्याचं हे असावं असं मला वाटतंय। नक्कीच माऊली काय सांगाल, मतदान केलंय का, कशी भावना आहे? चांगली भावना आहे। मतदान करावं का प्रत्येकाने? वा वा, देशाकरता करावंच लागेल। काही महिला आपल्या सोबत आहेत, तर काय सांगाल की महिलांना तुम्ही मतदानासाठी काय आव्हान कराल? महिलांनी म्हणजे महिलांसाठी भरपूर कामं केले मोदींनी, त्यांनी उत्साहाने मतदान करायला पाहिजे। नक्कीच ते आता आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतायत। खरं तर गोदरी नावाचं अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेलं रावेर मतदारसंघातलं हे छोटंसं गाव आहे आणि इथे आपण बघितलं तर जवळजवळ या सकाळपासूनच या ठिकाणी मतदान केंद्रावरती लोकांनी रांगा लावलेल्या आहेत। 1-1, 1.5 तास थांबून लोक मतदानाचा अधिकार बजावतायत। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अजिंक्य बोडके, जामनेर, जळगाव।